नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, श्री पितृदेवताय नमहा। गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर लगेचच म्हणजेच भाद्रपद पौर्णिमा ते सर्वपित्री अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे। पितृ पंधरवडा आहे, ज्यालाच आपण महालय असे म्हणतो किंवा महाळ असे म्हणतो। तसेच बऱ्याचशा भागांमध्ये या तिथीला पित्र घालणं असंही म्हटलं जातं। आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील, पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला त्यांचे श्राद्ध हे केले जाते। त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण विधी केला जातो, दान धर्म केले जाते, अन्नदान केले जाते। त्यामुळे आपोआपच पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध कोणी घालावे, कसे करावे, कधी करावे, यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृ पंधरवड्यामध्ये कोणता उपाय करावा, हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्या या दरम्यान आपल्याला आपल्या पित्रांचं श्राद्ध हे करायचं असतं। श्राद्ध म्हणजे काय? तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं कर्म। आपल्या पित्रांच्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पितृपक्षामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी, ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल, पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केले जाते। तर्पण, ब्राह्मण भोजन, दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान करून पितरांना संतुष्ट केले जाते, आशीर्वाद घेतले जातात। यालाच म्हणतात श्राद्ध। जसे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे आहेत। पितर संतुष्ट असते हे अतिशय महत्त्वाचे आहे। पितर जर संतुष्ट नसतील तर पितृदोष लागतो आणि घरामध्ये पितृदोष जर का लागला, आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या, विवाह समस्या, भांडणे, कटकटी, मुलांच्या शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात। त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्राद्धेने करा, मनापासून करा। श्राद्ध कधी करायचं? मृत्यूतिथीला, म्हणजे ज्या तिथीला आपले पितृ गेले असतील, पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला मध्यान्हकाळी म्हणजेच दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान श्राद्ध करावं। संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा करू नये। म्हणजे श्राद्धाचे जेवण असते किंवा जे विधी आपण करणार आहोत ते दुपारच्या वेळेतच करा। श्राद्ध कोणी करावे? श्राद्ध करण्याचा अधिकार जी मृत व्यक्ती असते त्याच्या मुलाला असतो। मुलगा किंवा नातू नसेल तर पुतण्या हे श्राद्ध करू शकतो। यापैकी कोणीच नसेल, नात्यातील कोणीही करू शकतं। समजा 3-4 मुलं असतील, त्यातील जो ज्येष्ठ सर्वात मोठा मुलगा आहे त्याने श्राद्ध करावं। आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नी देखील आपल्या पतीच्या नावे श्राद्ध करू शकतात। श्राद्ध कुठे करायचं? श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं। भाड्याचं घर असेल तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्या घरीच श्राद्ध करावं। ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची, घरात भांडणतंटा होऊन द्यायचा नाही, ब्रह्मचर्य पाळायचं। रात्री श्राद्ध करताना म्हणजेच जो श्राद्ध करणार असेल त्याने रात्री उपवास करायचा, म्हणजेच रात्री त्याने भोजन करायचं नाही। शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र परिधान करायचे, पितरांच्या नावे संकल्प करूनच श्राद्धाचं जेवण द्यायचं। साधारणतः हे नियम पाळून आपण आपल्या घरी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध अवश्य करावं। आता आपण बघूया 2025 तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचं आहे। तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील हे आपण जाणून घेऊया। बघा, आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील हयात नसलेल्या व्यक्ती, त्यातल्या त्यात पुरुष मंडळी खास करून ज्या तारखेला वारलेले आहेत, म्हणजे ज्या तारखेला ते मृत पावलेले असतील, त्या दिवसाची तिथी काय होती, ती तिथी पितृपक्ष पंधरवड्यामध्ये पाहून आपल्याला त्यांचे पित्र घालायचे असतात, म्हणजेच काय श्राद्ध करायचं असतं। यापुढे मी तुम्हाला 2025 या वर्षातल्या श्राद्ध तिथी सांगणार आहे। आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील, पितृपक्षाच्या पंधरवड्यातील त्या तिथीला आपण श्राद्ध करायचं आहे। 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी महालय म्हणजेच पितृपक्षाला प्रारंभ होतो। यालाच प्रौष्ठपदी पौर्णिमा असेही म्हटले जाते। बघा, नंतरची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार। तर त्या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहेत। ज्यांचे पूर्वज प्रतिपदेला गेले असतील त्यांनी 8 सप्टेंबर 2025 रोजी श्राद्ध करायचं आहे। 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी द्वितीय श्राद्ध, द्वितीयात मृत्युमुखी ज्यांचे झालं असेल त्यांचे श्राद्ध 9 सप्टेंबर रोजी करावे।
10 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध म्हणजेच काय तर 10 सप्टेंबर 2025ला बुधवारच्या दिवशी तृतीया आणि चतुर्थी हे दोन्ही श्राद्ध एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे ज्यांच्या घरचे पित्र हे तृतीयेला मरण पावले असतील किंवा चतुर्थीला मरण पावले असतील तर त्यांनी 10 सप्टेंबर 2025ला त्यांचे श्राद्ध करावे। 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी पंचमी श्राद्ध किंवा भरली श्राद्ध। दरवर्षी ही जी भरली श्राद्धाची तिथी आहे ती तृतीयेला किंवा चतुर्थीला येत असते, पण यंदा तृतीया आणि चतुर्थी हे एकत्रित आल्यामुळे कदाचित पंचमीला ते भरली श्राद्ध आलं असावं। वर्षश्राद्ध झाल्यानंतरच भरली श्राद्ध करावं। ज्यांचे पूर्वज गेल्या वर्षभरात गेले असतील त्यांनी चतुर्थी तिथीला भरली श्राद्ध करायचं, परंतु वर्षश्राद्ध झाल्याशिवाय भरली श्राद्ध करू नये। वर्षश्राद्ध झाल्यानंतरच पुढील जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरली श्राद्ध हे केलं जातं। 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध। त्यानंतर 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध। ज्यांचे पूर्वज सप्तमीला गेले असतील त्यांनी 13 सप्टेंबरला त्यांचे श्राद्ध करायचे आहे। 14 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी अष्टमी श्राद्ध आहे। ज्यांचे पूर्वज अष्टमीला गेले असतील त्यांनी या दिवशी त्यांचे श्राद्ध करावे। 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी नवमी श्राद्ध आहे। तर मग या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील अविधवा मरण पावलेल्या स्त्रीचं हे आयव नवमी श्राद्ध करू शकता। यालाच अविधवा नवमी किंवा आयव नवमी, सौभाग्य नवमी या नावाने ओळखलं जातं। त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जो पुरुष नवमी तिथीला वारलेला आहे त्याचंही श्राद्ध तुम्हाला या पितृपक्षातल्या नवमी तिथीला करता येईल। त्यानंतर 16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे दशमी श्राद्ध। म्हणजेच ज्यांचे पूर्वज दशमीला गेलेले असतील त्यांनी 16 सप्टेंबर रोजी श्राद्ध करायचं आहे। 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी एकादशी श्राद्ध आहे। ज्यांचे पूर्वज एकादशीला गेले असतील त्यांनी 17 सप्टेंबरला श्राद्ध करावे। त्यानंतर 18 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आहे द्वादशी श्राद्ध। ज्यांचे पूर्वज द्वादशीला गेले असतील त्यांनी 18 सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचे आहे। 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे। यालाच मघा श्राद्ध असेही म्हटले जाते। पूर्वज त्रयोदशीला गेले असतील तर 19 सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध आपण करायचे आहे। 20 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी चतुर्दशी श्राद्ध आहे। तसेच चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी ज्याला अचानक अपघाती मृत्यू आला असेल, आत्महत्या केली असेल, अनैसर्गिक मृत्यू आला असेल त्यांचं देखील श्राद्ध चतुर्दशी तिथीला केलं जातं। जर कोणी आपल्या घरात गेले असेल त्यांचे श्राद्ध आपण 20 सप्टेंबर रोजी अवश्य करायचं आहे। आणि पितृपक्षातील शेवटची आणि महत्त्वाची तिथी म्हणजे सर्व पितृ अमावस्या ती आहे 21 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी पितृपक्ष समाप्त होतोय आणि या दिवसाला सर्व पितृदशी अमावस्या असेही म्हटले जाते। समजा तुम्हाला काही कारणामुळे पितृपक्षातल्या कोणत्याच तिथीला किंवा तुमच्या पितरांची जी तिथी होती त्या तिथीला पित्र घालता आले नाही तर तुम्ही ते सर्व पितृ अमावस्येला घालावेत। याला पित्र घालणं किंवा पित्र करणं असे म्हटले जाते। अमावस्येच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचं श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केलं तरी सुद्धा चालतं। पितृपक्षामध्ये जर कोणाचं श्राद्ध राहुल केलं असेल तर सर्व पितृ अमावस्येला आपण ते श्राद्ध करू शकता। तर अशा पद्धतीने मृत्यूतिथीनुसार आपल्या पूर्वजांचं पितृपक्षामध्ये आपण त्या दिवशी श्राद्ध कर्म अवश्य करावं। आपले हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते। त्यामुळे दुपारी तुम्ही 11:15 किंवा जास्तीत जास्त 12:30 वाजेपर्यंत पितरांचे श्राद्ध करू शकतात। आणि जो व्यक्ती आपल्या पितरांचे श्राद्ध करत असतो तर त्याने श्राद्ध पक्षाच्या दिवशी जोपर्यंत पितरांचे पान आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे पितरांना आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत उपवास करायचा असतो। आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तर तिचं पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपण त्या व्यक्तीचं पितृपक्षातलं श्राद्ध करू शकत नाही। एकदा की त्या व्यक्तीचं पहिलं श्राद्ध झालं की त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपण त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध करायचं आहे। यंदा पंचमी या तिथीला आपल्याला भरणी श्राद्ध करता येणार आहे। आणि मग पुन्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती ती तिथी तुम्ही पाहून पितृपक्षामध्ये त्याचे श्राद्ध करू शकता।
त्या तिथीला त्याचं ते पितृपक्षातलं श्राद्ध करायला सुरुवात करायची आणि ते तुम्ही कायमस्वरूपी करत राहायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्धाविषयी माहिती समजलीच असेल। शास्त्रानुसार सुद्धा हेच सांगितलेलं आहे की 1 वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा खालीच भटकत असतो। आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे आपण तर सांगू शकत नाही, पण शास्त्रमान्य जसं आहे त्यानुसार तुम्हाला मी सांगत आहे। आणि त्यानुसार हे सांगितलेलं आहे की पूर्ण 1 वर्ष झाल्याशिवाय आपण त्या व्यक्तीचे पित्र करू शकत नाही, म्हणजे श्राद्ध पक्षातील श्राद्ध हे घालू शकत नाही। जर सर्व पितरी अमावस्येला पित्र संपतात तर मग आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नक्की कोणाचं श्राद्ध करू शकतो। बघा, ज्या घरी वंश नसतो म्हणजे फक्त मुलीच असतात, मग त्या मुलीचे किंवा त्या मुलीचे आई वडील गेल्यानंतर त्यांचं पितृपक्षातलं श्राद्ध कोणी करावं हा प्रश्न पडत असतो। तर मग मुलांनी किंवा मुलींनी आणि जावयांनी स्वतः जाऊन त्या आईवडिलांचे श्राद्ध या अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी करावं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे। आणि या तिथीला मातामह श्राद्ध असे म्हटले जाते। तर मातामह श्राद्ध नक्की कोणाचं केलं जातं तर तुम्हाला समजलं, पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या माहेरी जाऊनच ते मातामह श्राद्ध करावं लागेल। तुम्ही गुरुजींकडे जाऊन किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तिथे गुरुजींना बोलावून हा मातामह श्राद्धाचा विधी तुम्ही पूर्ण करू शकतात। किंवा मग तुम्ही 2-3 बहिणी असाल किंवा जेवढ्या बहिणी असाल त्यापैकी कुणाच्याही एकीच्या घरी तो मातामह श्राद्धाचा विधी ठेवला, म्हणजेच आपलं नेहमीचं पितरांचं जेवण त्या दिवशी करायचं आणि तुमच्या या मृत आईवडिलांच्या नावाने तुम्हाला पान दाखवायचं असतं। तर अशा पद्धतीने मातामह श्राद्ध हे करता येतं। आणि जर घटस्थापनेमुळे म्हणजे तुमच्या मागे खूप गडबड असेल आणि तुम्हाला मातामह श्राद्ध करायला त्या दिवशी जमलंच नाही तर तुम्ही दिवाळी येईपर्यंत कोणत्याही एका दिवशी मातामह श्राद्ध केलं तरी सुद्धा चालतं। आता आपण बघूया पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी, पितृदोष नाहीसा करण्यासाठी कुठला प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडणं, कटकटी होत असतील, आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील, त्यांचा अभ्यासात लक्ष नसेल, आपल्या घरात वैवाहिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, कितीही कष्ट करूनही पैशांची आवक होत नसेल, घरात सतत आजारपण असेल, तर या समस्यांचे मूळ कारण असतं पितृदोष। ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत। कुलदेवतेच्या सेवेसोबत देवाच्या सेवेसोबतच आपल्या पितरांची सेवा खूप महत्त्वाची असते आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होत असतं, त्यामुळे या समस्या उद्भवत असतात। पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकतो। आपल्या पितृतिथीला म्हणजे ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल त्या दिवशी आपल्याला एक छोटासा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। श्राद्धाच्या दिवशी आपल्याला 5 प्रकारचं अन्नदान करायचं आहे, जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल। मग हे अन्नदान कोणाला करायचं? गाय, कावळा, मुंग्या, कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी यांना आपल्याला घास द्यायचा आहे, म्हणजेच आपल्या पितरांच्या नावे अन्नदान करायचं आहे। पितृपक्षामध्ये यापैकी कुठल्याही रूपात आपले पितर येत असतात, आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होत असतात। श्राद्ध कर्माच्या दिवशी आपण कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला जो घास ठेवतो, गाईला श्राद्ध अन्नासोबतच हिरवा चारा खाऊ घालायचा, मुंग्यांना साखर खाऊ घालायची, कुत्र्याला आपण घरात जी पोळी बनवतो ती पोळी, खीर खाऊ घाला। एखादा गरजू भिकारी असेल, त्याला दारावर आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचं आणि कावळ्याला न चुकता घास द्यायचा। हा प्रभावी उपाय आपण श्राद्धाच्या दिवशी अतिशय श्रद्धेने नक्कीच करा। आपले पित्र नक्कीच संतुष्ट होतील, आपल्याला आशीर्वाद देतील, पितृदोष नाहीसा होईल। तसेच श्राद्ध कसं करावं, पितरांचे ताट कसं वाढावं, ताटामध्ये कुठले कुठले पदार्थ असावे, कोणते नियम पाळायचे याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे। आपल्याला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।